प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवून तरुणीवर अत्याचार झालेला आहे। नाशिक नंतर आता जालन्यामध्ये सुद्धा तसाच धक्कादायक प्रकार समोर आलाय। तरुणीनं नकार दिल्यानंतर सुद्धा आरोपीनं धमकी दिली। आत्महत्येची धमकी देत तरुणीवर मानसिक दबाव आणला। प्रेमाच्या नावाखाली तरुणीला जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला। ही घटना जालन्यामध्ये घडलेली आहे। आरोपीने तिला बुरखा घालायला भाग पाडल्याचा प्रकार सुद्धा उघडकीला आलाय। जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या पीडित तरुणीशी आरोपी साहिल जावेद अन्सारी यानं ओळख वाढवली। सुरुवातीपासूनच त्यानं तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीनं नकार दिल्यानंतर आरोपीनं आत्महत्येची धमकी देत मानसिक दबाव टाकला आणि त्यानंतर त्या दबावाला बळी पडत तरुणीनं त्याच्याशी मैत्री ठेवली। यानंतर आरोपीनं तिच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली। शहरातील विविध ठिकाणी फिरताना त्याने तिला बुरखा घालायला भाग पाडला आणि त्यानंतर आरोपीनं तिला आपल्या घरी नेलं आणि तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला। या प्रकरणामध्ये आरोपीला अटक झालेली आहे। 20 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे। प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले आणि प्रेम प्रकरणात पुढं मग तिच्याशी मैत्री वाढवली आणि तिला काल एका ठिकाणी घेऊन गेला त्याच्या घरी आणि घरी जाऊन त्यांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले। जर शारीरिक संबंध प्रस्थापित नाही केले त्यांनी आत्महत्या करेन अशी धमकी दिली। त्याचबरोबर असंही आता तपासादरम्यान निष्पन्न होतं की मी तुझ्याशी लग्न करणारच आहे, आपण लग्न करू, म्हणजे लग्नाचा आमिष दाखवूनसुद्धा त्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशा प्रकारची फिर्याद दाखल झाल्यामुळं त्याचा आम्ही तपास केलेला